हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल श्री किचन। आज आपण एक वेगळ्या पद्धतीने झटपट आणि चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत। तर या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। आमच्याकडे या भाजीला चंदनमटव्याची भाजी असं बोललं जातं। ही रानभाजी आहे। ही खायला खूप छान लागते आणि करायलाही खूप सोपी आहे। याला आपण न उकडता किंवा न शिजवून घेता ही भाजी बनवणार आहोत। ते हे खूप कमी वेळेमध्ये चटपटीत अशी ही भाजी तयार करणार आहोत। तर खायला खूपच टेस्टी लागते। बाजारामध्ये वगैरे तुम्हाला ही भाजी भेटून जाते। ही अशा पद्धतीची ही भाजी असते, मी दाखवते त्या पद्धतीची। तर ही मी 10 रुपयाला ही जुडी घेतलेली आहे। तर आता ही भाजी आपण स्वच्छ करून घेणार आहोत। तर ही भाजीचा व्यवस्थित असा शेंडा काढून घ्यायचा आहे आणि याची पानं व्यवस्थित अशी तोडून घ्यायची आहेत। ही हाताने व्यवस्थित अशी आपल्याला भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये याला घालून घ्यायचं आहे। खूप मोठे देठ याचे घ्यायचे नाहीत, मी दाखवते त्या पद्धतीने याचा शेंडा काढायचा आणि उरलेली याची पानं व्यवस्थित असं काढून घ्यायची आहेत। याच्या पानाच्या शेजारी एक याला फाटा फुटलेला असतो, तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता, या पद्धतीने मी इथे सर्व भाजी नीट करून घेत आहे। चला तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। या सोप्या पद्धतीची भाजी तुम्हाला कोणीही सांगणार नाही। मी आज खूप सोप्या पद्धतीने ही भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे। इथे पाहू शकता, मी पूर्ण भाजी व्यवस्थित अशी नीट करून घेतलेली आहे। तांदूळ कुंदऱ्यासारखी ही भाजी आपल्याला शिजवून वगैरे काही घ्यायची नाहीये। आपल्याला ही खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज करायला शिकवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की मी भाजी कशा पद्धतीने केली आहे। तर इथे पाहू शकता, मी बेसिंगमध्ये ही चाळणी ठेवलेली आहे आणि नळ चालू करून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पालाला वगैरे माती वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाईल। आता नळ बंद करायचा आणि ही भाजी व्यवस्थित अशी चाळणीमध्ये धुवून घेतलेली आहे। आता हाताने थोडंसं झटकून याचं पाणी निचरून घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकता, मी पूर्ण भाजी व्यवस्थित अशी फडकून घेतलेली आहे। तर याला काय करायचं, आता एक खाली बाउल घ्यायचा आणि त्या बाउलमध्ये ही भाजी ठेवून घ्यायची, जेणेकरून पाणी आपलं निचरून जाईल। तोपर्यंत आपण इथे मिरचीचं आणि लसणाचं वाटण तयार करून घेऊयात। तर ही भाजी थोडीशी चाळणीमध्ये साईडला करून घ्यायची, जेणेकरून याचं पाणी व्यवस्थित असं निचरलं जाईल आणि खूप कमी वेळेमध्ये ही भाजी पाणी निचरून जाईल भाजीमधलं। तर इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे। त्या खलबत्त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सोलून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे आपल्याला। तर ही हिरवी मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या वाटणाने भाजीला खूप छान चव येते। यामध्ये तुम्ही लाल तिखट वगैरे काही घालायचं नाही आहे, हिरव्या मिरचीचं वाटण घालायचे आहे, जेणेकरून भाजीला मस्त अशी चव येईल। इथे हे मिरचीचं आणि लसणाचं वाटण तुम्ही मिक्सरला अजिबात फिरवून घ्यायचं नाही आहे, म्हणजे चव येणार नाही भाजीला। असा खलबत्त्याने किंवा उकळीमध्ये तुम्ही व्यवस्थित असं बारीक याला कुटून घेऊ शकता। इथे पाहू शकता, मी हाताने खलबत्त्यामध्ये बारीक असं कुटून घेतलेलं आहे। आता इथे आपली भाजी व्यवस्थित अशी पाणी निचरून झालेलं आहे भाजीमधलं। त्याला व्यवस्थित एकदा मी हलवून घेत आहे। हाताने एकदा भाजीला फडकून घ्यायचं, म्हणजे उरलेलं पाणीही या भाजीमधलं निघून जाईल। चला तर मग आता भाजी करायला सुरुवात करूया। मी इथे कढई घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 म्हणजे मीडियम साईजचे 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे व्यवस्थित तेलामध्ये फुलले की लगेच यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची जी आपण वाटण तयार केलं होतं चटणी, ती यामध्ये घालून घ्यायची आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा की ही वाटण भाजते वेळी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, म्हणजे व्यवस्थित असं हे मंद आचेवरती हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित असा भाजला जाईल। आता याला व्यवस्थित असं अधूनमधून परतून घेत हे वाटण भाजून घ्यायचं आहे। ते पाहू शकता, व्यवस्थित असं वाटण भाजलेलं आहे आपलं। तर यामध्ये
भाजी व्यवस्थित अशी फडकून ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता भाजी यामध्ये घालून घेतली की याला व्यवस्थित असं चमच्याने परतून घ्यायचं आहे. यावेळेस थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल. गॅसची फ्लेम वाढवली की 2 ते 3 मिनिट ही भाजी व्यवस्थित असे चमच्याने किंवा उलटाण्याने मिक्स करून घ्यायची आहे. याला व्यवस्थित असं हलवून हे वाटणासोबत व्यवस्थित वाटण तेलासोबत व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आणि यामध्ये मीठ टाकल्यामुळे या भाजीला स्वतःच्या अंगचं पाणी सुटायला सुरुवात होते. इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिट व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करून घ्यायचं आहे. तर मी शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस रंगावरती भाजून घेऊन याचं मोठाड असं कूट तयार करून घेतलेलं आहे. ते कूट 1 वाटी कूट यामध्ये घालून घ्यायचं आहे. कूट थोडंसं जास्त यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे भाजीला खूप छान चव येते. आता इथे पाहू शकता कूट घालून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिट लागतील याला मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी आपल्याला शिजायला ठेवायची आहे. तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट ही भाजी व्यवस्थित अशी मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचे. तर पाहू शकता भाजी आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे. इथे आपण अगोदर ती भाजी शिजवून धुवून वगैरे तसं काही घेतलेलं नाही आहे. तांदूळ कुंदऱ्यासारखी ही भाजी बनवायची गरज नाही आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी करून खा. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.